नमस्कार. CIP न्यूजमध्ये सुनील रॉकमध्ये आपले स्वागत करीत आहे. अंबरनाथ लेबर फ्रंट फेरीवाल्या युनियनच्या मार्फत अंबरनाथ नगर पालिकेवर धिक्कार मोर्चाचे करण्यात आला. धिक्कार मोर्चाला लेबर फ्रंटचे श्यामदादा गायकवाड यांनी संबोधित केले व प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवला. 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषणास बसणार आहे असे सांगितले. आपण स्वीकारलेला आहे, पण त्या 15 मताच्या अटी आहेत त्या आपल्याला मान्य नाहीये. मला सांगा, त्याच्यामध्ये सांगितलं SRI करण्यासाठी सर्वच्या सर्व जे सदस्य आहेत, नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, ते कामाला लागलेले आहेत. मग मला विचारायचं आहे साहेब, मला विचारायचं आहे तुम्हाला की मग ह्या फेरीवाल्यांना त्रास देताना तुमचे कर्मचारी कसे घ्यायचे? जर तुम्हाला ह्या कचऱ्याच्या तुम्ही सांगता आम्हाला 17 तारखेपर्यंत काम आहे, तर मग 17 तारखेपर्यंत त्यांना त्रास नका होऊ. त्या आम्हाला याच्यात देखील येऊ, आम्ही हटणार नाही. हटायचंय का आपल्याला? हे बघा, आपल्याला माहिती का, पाठीवरती जर एखादी मारली ना तर ती आपण विसरू शकतो, पण तुम्ही आज 2-3 महिने झाले फेरीवाल्याच्या पोटावर मारताय, त्यांच्या परिवाराच्या पोटावर मारताय. बस एवढं पत्र देऊन झालं का तुमचं? तुम्ही कारणं देताय की सदस्य नाहीयेत. मग मला सांगा, आपण लेटर 4 दिवसांनी दिलं होतं, CO गेले कुठे? COला लेटर मिळालं नाही का आमचं? मिळालं म्हणूनच आपल्याला हे मिळालं ना, आहे की नाही? म्हणजे COला लेटर मिळालंय म्हणून त्यांनी आपल्याला हे प्रतिउत्तर दिलेलं आहे. मग COना समोर आपल्या समोर सांगता आलं नाही का आपल्या गोष्टी ऐकण्यासाठी, आपलं म्हणणं ऐकण्यासाठी, आपलं दुःख ऐकण्यासाठी? आम्हाला हे लेखीमध्ये लिहून द्या की जोपर्यंत आम्हाला फेरीवाला जोर होत नाही तोपर्यंत आम्हाला आमचे फेरीवाले जे बसणार आहेत 30-40 वर्षापर्यंत त्यांना त्रास होणार नाही. आम्हाला लेखी पाहिजे, त्याशिवाय आम्ही उठणार नाही. फेरी वालों के लिए विशिष्ट क्षेत्र जिसको फेरी वाला जोन बोलते हैं वो आप जाहिर करो, ना फेरी वाला क्षेत्र जाहिर करो. तीसरी बात कि फेरी वाला कानून लागू करो. और सबसे अहम बात ऐसी कि तुमने यहाँ करीबन 1300 फेरी वालों का रजिस्ट्रेशन किया, गवर्नमेंट ने किया. तो जिसका जिसका रजिस्ट्रेशन हुआ है उसको म्यूनिसिपैलिटी ने टैक्स देना, लाइसेंस लागू करना चाहिए और ये 15 दिन के अंदर आपने लाइसेंस लोगों को देना चाहिए. ये मानता है आए हैं. ये हमारे आज बहुत बारिश हुई, मराठी को सब कुछ जानती है ना. उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की अंबादास शहरातील पथविक्रेत्याचे योग्य नियोजन पद्धतीने पुनर्वसन स्थलांतर करण्याच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासनाची कारवाई सुरू आहे. या अनुषंगाने अंबादास शहरातील मुख्य चौकात वाहतूक मोठी होऊ नये व अपघाताचा धोका टाळण्यासाठी वाहतूक आराखडा तयार करण्याची सध्याची नेतृत्वाची सुविधा राबवण्यात आली असून यामध्ये फेरीवाल्यांकरता योग्य जागा निश्चित करून त्यांना स्थलांतरित करण्याची निश्चित आहे. दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाच्या 140 अंबरनाथ अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष म्हणजे SIR कार्यक्रम 226 राबवण्यात येत असून 17/8/24 पर्यंत गृहभेटी घेण्याचे असून त्यामध्ये सर्व कर्मचारी व्यस्त आहेत. सदर कार्यक्रम संपल्यानंतर अंबरनाथ शहर पथविक्रेता समितीचे पदाधिकारी सदस्य यांच्याबरोबर स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल. सदर बैठकीमध्ये पथविक्रेत्यांच्या समस्या उपलब्ध जागा स्थलांतराची कार्यपद्धती सुविधा तसेच संबंधित बाबीवर सविस्तर चर्चा करून सर्व संबंधितांच्या समन्वयाने पुढील कार्यवाही निश्चित करण्यात येईल. आमच्याकडे बोलतो त्याच्यानंतर तज्ञ समिती स्थापन करा, त्याला महिना लागेल. तोपर्यंत काय फेरीवाल्याची मरायचं नाही. तर तुमचे पत्र आम्ही स्वीकारलं आहे, पण तुमच्या पत्रातला मजकूर आम्हाला अजिबात मान्य नाही. तुम्ही जर 15 ऑगस्टच्या अगोदर छायागल्लीतल्या सर्व फेरीवाल्यांना तिथल्या तिथे जोपर्यंत हॉटेल दुसरीकडे तयार होत नाही तोपर्यंत जे लोक जिथं धंदा करतात 30-40 वर्षापासून त्यांना तिथेच धंदा करायला तुम्ही दिला पाहिजे. तो त्यांचा नैतिक अधिकार आहे, कायदेशीर अधिकार आहे, तो तुम्ही मान्य केला पाहिजे. मला आहे तसा आम्ही भारताची जनता आहोत, नागरिक आहोत. आम्हाला सुद्धा आहे, आम्हाला आमचं स्वातंत्र्य दिन साजरा करायचं असेल
तुम्ही जर काही लोकांना उपस्थित ठेवत असाल, काही लोकांना उपाशी मारत असाल फेरीवाल्यांना आणि ते झेंडा फडकवत असाल तर झेंडा फडकवायची तुमची लायकी नाही. या जी पोलिसांना पुणे लोकप्रतिनिधीने तिथून झेंडा फडकवून लोकांना तुम्ही उपाशी मारताय, त्याच्यावर वाटते तसं अंजाने सुरू करताय, हे आम्ही सहन करणार नाही. आम्ही पोलीस खात्याला सांगतो की या नगरपालिकेच्या समोर आम्ही 15 ऑगस्ट पासूनच बेमुदत आमरण उपोषण सुरू करणार आहोत, याची सूचना देण्यासाठी आज आम्ही आलेले आहोत. इथेच आमचं सगळं मागणं झालेलं आहे. आता आम्ही तुमच्याबरोबर काही चर्चा करणार नाही.